वर्धा जिल्ह्यासह धरण क्षेत्रात मोठ्या प्रमाणात पाऊस पडतोय। सततच्या पावसामुळे लोअर वर्धा प्रकल्पाचे 3 दरवाजे 30 सेंटीमीटरने उघडण्यात आले। धरणाच्या 3 दरवाजांमधून 77.87 क्युसेक्स इतका पाण्याचा विसर्ग वर्धा नदीच्या पात्रात करण्यात येतोय। त्यामुळे वर्धा आणि इतर लहान मोठ्या नदीपात्रात पाण्याची पातळी वाढण्याची शक्यता आहे। वर्धा, आर्वी, देवळी, हिंगणघाट या तालुक्यांमधील नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला। वर्ध्यामध्ये गेल्या काही दिवसांपासून पाऊस सुरू आहे आणि मोठ्या प्रमाणात झालेल्या पावसाने नाल्याला आलेल्या पुरात शेतामधली माती पिकासह वाहून गेली आहे। त्याच ठिकाणी आता दगड वाहून आली आहेत आणि यात मोठ्या प्रमाणात सोयाबीन, तूर, कपाशी, संत्रा, मोसंबीच्या पिकाचं खूप मोठं नुकसान झालेलं आहे। माझ्या शेतातले मोसंबीचे झाड तुटलेले आहे। त्यानंतर पूर्ण शेतातून माती वाहून गेलेली आहे। आता तुम्ही बघितलं तुम्हाला सगळं दिसलच। आणि शेतातले पूर्ण पराठी, सोयाबीन पूर्ण वाहून गेलेली आहे। त्यामुळे शेताचं अतोनात नुकसान झालेलं आहे। आणि आता आमच्या शेताचा धुरा आणि नाला एकच होऊन गेलेला आहे। तुम्ही जर इकडे बघितलं तर तुम्हाला नाला आणि धुरा एकच दिसेल। त्याच्यामुळे आता आम्हाला अजून आमच्या शेतात उरलेलं जे पीक पाणी आहे त्याचं नुकसान झाल्याशिवाय राहणार नाही असं वाटून राहिलेलं आहे। आणि दुसरीकडे भंडाऱ्यामध्ये मुसळधार पाऊस पडतोय, तर पावसामुळे नागरिकांचे या ठिकाणी हाल सुरू आहेत। महाराष्ट्र मध्य प्रदेशला जोडणाऱ्या आंतरराज्यीय मार्ग वाहतुकीसाठी बंद करण्यात आलेला असून बावनथडी नदीच्या बपेरा पुलावर 4 ते 5 फुटाचं पुराचं पाणी वाहत आहे। त्यामुळे आता महाराष्ट्र आणि मध्य प्रदेश या राज्यांचा संपर्क तुटलेला आहे। जिल्ह्यामध्ये सध्या पूरस्थिती निर्माण झालेली आहे। नद्या, नाले, तलाव ओसंडून वाहत आहेत आणि यामुळे आता जनजीवन देखील विस्कळीत झालंय। यानंतर पुणेकरांसाठी एक बातमी आहे। पुण्यामध्ये मुसळधार पावसाने हजेरी लावली आणि आठवड्याभरापासून शहरात आणि आसपासच्या परिसरात जोरदार पाऊस सुरू आहे। शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या खडकवासला धरण क्षेत्रात सुद्धा पावसाचा जोर कायम आहे। त्यामुळे आता खडकवासला धरण 95% भरलेलं आहे। त्यामुळे आता धरणातून पहाटे मुठा नदीच्या पाण्याचा विसर्ग या ठिकाणी करण्यात आलाय। नागरिकांना देखील सतर्कतेचा इशारा देण्यात आलेला आहे। गेले 2 दिवस सततधार झालेल्या पावसामुळे पुण्याला पाणी पुरवठा करणारं खडकवासला धरण जे हे जवळपास 95% पेक्षा जास्त भरलंय आणि या धरणामधून धरणाच्या सांडव्यावरून आता पाणी जे आहे त्या पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आलेला आहे। काल रात्री 10 वाजल्यापासून 2000 क्युसेकना हा विसर्ग जो आहे तो सुरू करण्यात आलेला होता आणि आता हा विसर्ग सकाळी 7 वाजता 9841 क्युसेक पर्यंत वाढवण्यात आलेला आहे। नदीकाठच्या गावांना किंवा शहरामध्ये नदीकाठी जे रस्ते आहेत या रस्त्यांवरती गाड्या पार्क करणाऱ्या सगळ्या नागरिकांना सतर्कतेच्या सूचना देण्यात आलेल्या आहेत। गेले 2-3 दिवस सततधार सुरू असलेल्या या पावसामुळे खडकवासला धरण साखळीमध्ये पाण्याचा साठा जो आहे त्याच्यामध्ये लक्षणीय वाढ झालेली दिसून येते। या सगळ्या पावसामुळे शहराला जवळपास 6 महिने पुरेल इतका पाणी साठा जो आहे तो खडकवासला धरण साखळीमध्ये गोळा झालेला आहे। जवळपास 52% पुढे हा पाणी साठा जो आहे तो गेलेला आहे आणि त्याच्यामुळे एक प्रकारचा आनंद जो आहे तो व्यक्त केला जातो। रुखरुख लागून राहिलेली होती सगळ्याच पुणेकरांना पाऊस येतो की नाही येत अंदाज जे आहेत ते वर्तवण्यात आलेले होते। यंदाच्या हंगामात 108% पावसाचे मात्र त्यानुसार धरण क्षेत्रामध्ये हवा तसा पाऊस होत नव्हता। कॅचमेंट एरियामध्ये गेले 4 दिवस सततधार जो पाऊस सुरू झाला त्याचा परिणाम आपण पाहतोय। धरणातला पाणी साठा जो आहे तो मोठ्या प्रमाणावरती वाढला आणि आता 2 TMC इतकी क्षमता असलेलं हे खडकवासला धरण जे आहे या धरणाचा जवळपास 95% पाणी साठा जो आहे तो या धरणामध्ये साठलेला आहे आणि त्याचा परिणाम आपण पाहतोय। जवळपास 10,000 क्युसेक इतका पाण्याचा विसर्ग जो आहे तो पुण्याच्या नदीमध्ये करण्यात आलेला आहे। मुठा नदीमध्ये हा विसर्ग सुरू करण्यात आलेला आहे। शहरापर्यंत अजून हे पाणी पोहोचलेलं नाही मात्र शहराकाठची गावं जी आहेत ती गावं असतील किंवा पुणे शहरामध्ये जे नदीपात्रातले रस्ते आहेत तिथून वाहतूक करणाऱ्या किंवा तिथे गाड्या पार्क करणाऱ्या नागरिकांना सुद्धा या विसर्गामुळे सतर्कतेची सूचना जी आहे ती देण्यात आलेली आहे। आज सुद्धा पावसाचा अलर्ट जो आहे तो देण्यात आलेला आहे। सततधार पाऊस राहील असं सांगण्यात आलेलं आहे। त्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी सुद्धा प्रचंड गरज असेल तेव्हाच घराबाहेर पडावा असा सल्ला जो आहे तो हवामान विभागाने दिलाय। व्हिडिओ जर्नलिस्ट सचिन हंसाटेसह वैभव सोनवणे, न्यूज 18 लोकमत, खडकवासला।